नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आंब्याचा मोरंबा। ही टिप्स हा मोरंबा वर्षभर व्यवस्थित टिकून राहण्यासाठी तुम्हाला मी दिली आहे। अगदी फ्रीजच्या बाहेर हा मोरंबा वर्षभर टिकून राहू शकतो, पण बरडीमध्ये भरल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे 1 किलो अशी कैरी घेतली आहे। 80 ग्रॅम त्यामध्ये जास्त आहे, पण काही हरकत नाही आहे। ही कैरी जी आपण किसणार आहोत, जे काही बाटे निघणार आहेत त्याचे हे वजन लेस होणार आहे। या कैरीपासून आपण गुळामध्ये मोरंबा तयार करणार आहोत। चला तर मग आता आपण या कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊयात। कैरीपासून जर आपल्याला गोड लोणचे किंवा मोरंबा जर बनवायचा असेल तर कोणत्या प्रकारचे आंबे निवडायचे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आंबे हे आपण असे स्वच्छ चोळून धुवून घेऊयात। आता हे स्वच्छ धुवून घेतलेली कैरी आपण पुसून घेणार आहोत। कैरी पुसून झाली का आपण यावरची जी साल आहे ती काढून टाकणार आहोत। इथे तुम्हाला मी कोणत्या प्रकारचे आंबे घेतले ते सांगते। इथे मी हा तोतापुरी आंबा घेतला आहे आणि हा एक खोबरी आंबा, राजापुरी आंबा म्हणून येतो, त्यातला एक प्रकारचा हा एक आंबा मी घेतला आहे। या दोन्ही आंब्यांच्या जाती या जास्तीत जास्त आंबट नसतात, त्यामुळे गोड लोणचं बनवायला किंवा मोरंबा बनवायला असे जर आपण आंबे वापरले की त्याच्यामध्ये जे आपण साखर किंवा गूळ टाकतो त्याचं प्रमाण आपल्याला कमी घेतलं तरी चालू शकतं। जास्तीत जास्त साखर आणि गुळाचे प्रमाण घ्यावे लागत नाही, म्हणून असेच हे कमी आंबटपणाचे आंबे आपण मोरंबा किंवा गोड लोणच्याला वापरायचे आहेत। सुरुवातीला आपण असा हा पाठीमागील जो देठाचा भाग असतो तो कट करून घेणार आहोत। या देठाच्या भागाला खूप अशी लस असते, त्यामुळे हा देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। देठ कापून झालं की जो हा भाग असतो तो असा ओल्या फडक्याने पुसून घ्यायचा, म्हणजे यातील जी काही लस असते तीही या ओल्या फडक्याने निघून जाते। आता मी या कैरीवरील ही साल अशी काढून घेणार आहे। इथे मी तोतापुरी आणि राजापुरी असा हा आंबा मोरंब्यासाठी वापरला आहे। तुम्ही इथे कोणताही आंबा वापरला तरी चालणार आहे। अशा प्रकारे सर्व आंब्यांचे मी इथे साल काढून घेतले आहे। हे आंबे आपण आता किसून घेऊयात। या कैरीचा जो किस निघणार आहे तो असा जाडसर आणि लांब पडला पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता, या कैरीचा जो आपण किस काढला आहे तो असा लांबट आणि जाडसर पडला पाहिजे। अशा पद्धतीने आपण या सर्व कैऱ्या किसून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे तिन्ही या कैऱ्या मी अशा किसून घेतल्या आहेत। आता यापुढील जी काही प्रोसिजर आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे। आता आपण काय करणार आहोत, हा जो आपण किस आहे तो आपण असा पिळून घेणार आहोत, म्हणजे यातील जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते निघून जाणार आहे। अशी ही प्रोसिजर आपण का करणार आहोत, ज्यावेळेला आपण हा मोरंबा तयार करायला घेणार त्यावेळेला जे गुळाचा आपण जो पाक करणार आहोत त्यामध्ये हा किस टाकला की त्याचं जास्तीत जास्त या कैरीचं पाणी निघत नाही आणि मोरंबा हा असा व्यवस्थित वर्षभर टिकला जातो। ही टिप्स हा मोरंबा वर्षभर व्यवस्थित टिकून राहण्यासाठी तुम्हाला मी दिली आहे, म्हणून या कैरीच्या किसाचा जो पाणी आहे तो आपण काढून घेणार आहोत। आणखी नवनवीन टिप्स जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे कैरीच्या किसाचं जे पाणी निघालं आहे याची रेसिपी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। हे पाणी आपण आता साईडला ठेवून घेऊयात आणि हा जो कैरीचा किस आपण पिळून काढला आहे तो असा सुटसुटीत करून घेऊयात।
आता आपण हा मोरंबा बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते पाहूयात. आता हा किस आपण असाच फॅनखाली ठेवून देणार आहोत आणि गूळ मेल्ट करायला घेणार आहोत. चला तर मग आपण मोरंबा बनवायला घेऊयात. 1 किलो कैरीसाठी आपण इथे 1 किलो गूळ असा चिरून घेणार आहोत. गूळ चिरून घेतला की कसा लगेच मेल्ट होतो, त्याच्यामुळे गूळ शक्यतो तुम्ही फोडून न घेता असा चिरूनच घ्या. इथे तुम्ही पाहू शकता 1 किलो कैरीसाठी आपण इथे 1 किलो गूळ घेणार आहोत. अगदी 100-150 ग्रॅम गुळाचं प्रमाण कमी झालं तरीही काही हरकत नाही आहे, कारण आपण ज्या वेळेला परफेक्ट प्रमाणात बाजारातून 1 किलो वजनी प्रमाणात कैऱ्या आणतो त्यावेळेला त्यातील जो काही बाटा निघतो त्याचं प्रमाण एखादे 100 ग्रॅम असू शकतं. त्यामुळे गुळाचं प्रमाणसुद्धा अगदी 100 ग्रॅम कमी झालं तरी काही हरकत नाही आहे, जास्त झालं तरीही काही हरकत नाही आहे, कारण गुळाचा जो गोड पाणी असतो त्याच्यामध्ये असा हा कैरीचा किस खूप छान लागतो. चला तर मग आपण आता या कैरीपासून गुळांबा बनवायला सुरुवात करूया. काही भागामध्ये याला मोरांबासुद्धा म्हटलं जातं, पण आपण आता हा गुळामध्ये बनवणार आहोत म्हणून आपण याला गुळांबा असे नाव देऊया. हा मोरंबा तुम्ही साखरेमध्ये सुद्धा बनवू शकता. गूळ हे हेल्थसाठी चांगलं असतं म्हणून आज आपण ही रेसिपी गुळामध्ये बनवणार आहोत. जर तुम्हाला साखरेमध्ये सुद्धा मोरंबा बनवायचा असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मी 1 किलो कैरीसाठी किती साखर वापरायला हवे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. इथे तुम्ही पाहू शकता हा कैरीचा किस आपण पिळून घेतल्याने कसा हा फॅनखाली असा सुटसुटीत झाला आहे. हे आपण आता गुळांबा बनवायला घेऊ तेव्हा गुळामध्ये जेव्हा हा किस घालणार आहोत तेव्हा याचं पाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त निघणार नाही आहेत आणि हा गुळांबा आपला वर्षभर खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहणार आहे. चला तर मग आपण आता गुळांबा बनवायला घेऊयात. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. शक्यतो आंब्याचे किंवा कोणतेही आंबट पदार्थ बनवताना स्टीलच्या भांड्याचाच वापर करायचा असतो. यामध्ये मी अख्खा गरम मसाला भाजून घेणार आहे. कढई आता गरम झाली आहे. गॅसची फ्लेम मी स्लो करणार आहे. सर्वप्रथम मी यामध्ये असा हा 1 इंच दालचिनीचा तुकडा घालीत आहे. 10 मिरीदाणे आहेत आणि 5 लवंग घेतली आहे. तेजपत्ता 1 मी इथे असा मोडून घालीत आहे. 4 हिरवी वेलची आहे. ही वेलची कढईमध्ये घालायच्या अगोदर इथे तुम्ही पाहू शकता थोडी अशी ही फोडून घ्यायची. म्हणजे काय होतं, या वेलचीतला जो सुवास आहे तो चांगल्यापैकी आता या गुळांबामध्ये उतरणार आहे. झालं. अगदी लगेचच आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. अख्खा मसालाच आपण या गुळांबामध्ये घालणार आहोत. जास्त वेळ हा अख्खा गरम मसाला भाजत राहायचा नाही आहे. लगेच त्यामध्ये हे गूळ घालायचं आहे. आता मी कढईमध्ये सर्व गूळ घालून घेतला आहे. गूळ असा थोडा वरखाली करून घ्यायचा की लगेचच आपण यामध्ये हा कैरीचा किस घालणार आहोत. गॅसची फ्लेम सुरुवातीला आपल्याला स्लोच ठेवायची आहे, जेणेकरून गुळाचं पाणी होईपर्यंत म्हणजेच गूळ मेल्ट होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. स्लो फ्लेमवर सुद्धा हे गूळ मेल्ट होणार आहे. आता हे वरखाली अलगद असं ढवळून घ्यायचं आहे. आता मी गूळ आणि कैरीचा किस हा मिक्स करून घेते. थोड्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे या पुढची प्रोसिजर काय आहे ती. A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता गूळ असा हा मेल्ट झाला आहे. असं हे पाणी तयार झालं आहे. थोड्या प्रमाणात जरासे कैरीचे सुद्धा याच्यामध्ये पाणी उतरतं. तरीही आपण कैरीचा किस हा घट्ट पिळून घेतला होता. आता यामध्ये हे गुळाचं पाणी आणि थोड्या प्रमाणामध्ये हे कैरीचं पाणी उतरलं आहे. आता यामध्ये आपण 1 टीस्पून मिरची पावडर घालणार आहोत. इथे मी 1 टीस्पून मिरची पावडर घालीत आहे. पाव टीस्पून हळद घालणार आहे. आता काय करणार आहोत, गॅसची फ्लेम आपण मीडियम करणार आहोत आणि हे हळद आणि मिरची पावडर आपण यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे.
इथे मी आता गॅसची फ्लेम थोडा वेळ फास्ट करणार आहे. थोडा वेळ म्हणजे अगदी 5 मिनिटच गॅसची फ्लेम आपण फास्ट करून ठेवणार आहोत, जेणेकरून हे आता जे पाणी सुटलं आहे ते हे लवकरात लवकर हे पाणी असं फास्ट फ्लेमवर जर आपण ठेवलं तर हे पाणी थोडंफार कमी होईल. गॅसची फ्लेम फास्ट करून आता हे आपण आटवून घेऊयात. हे गुळाचं पाणी आपल्याला सर्व आटवून घ्यायचं नाही आहे. यातलं निम्म पाणी आटलं की आपण पुढची प्रोसिजर पाहणार आहोत. 5 मिनिट आपण फास्ट गॅसवर असेच हे ढवळत राहणार आहोत. A few minutes later. 5 मिनिट फास्ट गॅसवर एकसारखे ढवळून इथे तुम्ही पाहू शकता हे गुळाचं पाणी आता बऱ्यापैकी आटलेलं आहे. फास्ट गॅस केल्यानंतर हे एकसारखं का ढवळायचं, नाहीतर मग हे जर आपण मोरंबा ढवळला नाही तर असा हा खाली लागून करपू शकतो. म्हणून फास्ट गॅस असताना हे आपण असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. आता काय करणार आहोत, गॅसची फ्लेम आपण मीडियम करणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे अगदी 2 ते 3 मिनिट असेच ठेवून द्यायचे आहे. यामधील जे गुळाचे पाणी आहे ते सर्व आपल्याला आटवून घ्यायचं नाही आहे. चमच्यामध्ये थोडंसं असं हा गुळाचा पाक आता हा आपण चमच्यावर घेणार आहोत. अगदी मधासारखा हा आपल्याला चिकट जाणवला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी 7 मिनिटातच ही प्रोसिजर आपली पूर्ण झाली आहे. कैरीचा आपण किस हा पिळून घेतल्यामुळे यामध्ये कैरीचं पाणी जास्तही उतरलं नाही आहे. त्यामुळे गुळाच्या पाण्यातच अगदी 7 मिनिटात हा आपला कैरीचा गुळांबा तयार झाला आहे. हा मुरंबा थंड झाला की आपण हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचा. अगदी फ्रीजच्या बाहेर हा गुळांबा वर्षभरही टिकून राहू शकतो. पण बरणीमध्ये भरल्यानंतर ज्यावेळेला आपण हा गुळांबा खाण्यासाठी वापरणार आहोत त्यावेळेला आपल्याला वेळोवेळी काळजी घेऊनच हा गुळांबा बरणीतून काढून घेतल्यानंतर व्यवस्थित पुन्हा हवाबंद बरणीत पॅक करून ठेवायचा आहे. हा गुळांबा अगदी तुम्ही पूर्णपणे थंड झाल्याशिवाय बरणीत भरायचा नाही आहे. जर तुम्ही हा गुळांबा संध्याकाळी केला तर दुसऱ्या दिवशी गुळांबा बरणीत भरला तरी चालणार आहे. थंड होईपर्यंत आपण हा गुळांबा असाच फॅनखाली ठेवणार आहोत. गुळांबामध्ये गॅस घालवायच्या अगोदर तुम्ही इथे पाहू शकता या मोरंब्यामध्ये किती प्रमाणामध्ये गुळाचं पाणी आहे. असं आपल्याला गुळाचं पाणी या मोरंब्यामध्ये ठेवायचं आहे. एकदम जर हे तुम्ही आटवलं तर हा गुळांबा असा खूपच असा दाट आणि चिकट होणार आहे. त्याच्यामुळे गॅस घालवायच्या अगोदरच तुम्ही यामध्ये लक्ष ठेवायचं आहे की पाण्याचं प्रमाण आपल्याला खूप प्रमाणात हवं आहे. आता हे थंड झाल्यानंतर हळूहळू हे पाणी आकसणार आहे. त्यामुळे आपल्याला या कढईमध्ये जास्त प्रमाणात गुळाचं पाणी ठेवायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा गुळांबा असा थंड झाल्यानंतर किती हा थिक झाला आहे. म्हणून आपण गॅस घालवायच्या वेळेस थोडंफार असं गुळाचं पाणी यामध्ये शिल्लक ठेवलं होतं. आता हा गुळांबा आपला तयार झाला आहे, म्हणजेच आंब्याचा मोरंबा. आता आपण हा मुरंबा हवाबंद बरणीमध्ये असा भरून ठेवणार आहोत. असाच हवाबंद मी काचेच्या बरणीमध्ये हा मुरंबा भरून ठेवणार आहे. आता हा सर्व मुरंबा मी या बरणीमध्ये भरून घेत आहे. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.